नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. कालपासून मीरा भाईंदरच्या समाज माध्यमांवरती काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका उत्तम जो दर्गा आहे, या दर्गाच्या बाजूला एका व्यक्तीला डोंगराच्या हेतून अग्निशमन विभागाचे अधिकारी त्याला रेस्क्यू करत आहे. या रेस्क्यू केल्याच्या नंतर त्या सदर जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती व्हिडिओ व्हायरल करतो आणि तो सांगतो की मी त्या दर्ग्याच्या इकडे जवळ गेला असताना 20-25 जण काहीतरी अंमली पदार्थाचं सेवन करत होते आणि त्यांना रोखण्यासाठी गेला होता. त्यांनी माझ्यावरती जीवघेणा हल्ला केलेला आहे. त्यांनी पोलिसांवरती ही फार मोठे मोठे आरोप केलेले आहेत. नक्की त्याचं म्हणणं तरी काय आहे आपण जाणून घेऊ. कल भाई मैं कब्रिस्तान गया था, अपना बालिशा पीच गया था, अकेला गया था. वहाँ पर नशा वशा चल रहा था तो बंद कराया मैंने. और मैंने फिर अपना वो पुलिस वाले वहाँ बैठे थे तो पुलिस वालों को बोला ये क्या कर रहे हैं, क्यों चौहान साहब मुझे बोले तो भाई अभी आज का नशा नहीं होएगा भाई. उसके बाद में उन लोगों ने जो बदला लिया मेरे से, धोखेबाजी किया, मेरे एक सलामत करके था जिसको बहुत मानता था मैं, उसके सामने भेजा आगे. 2-3 बजे इन लोग मेरे पे, मैं वहाँ पर मेडिटेशन कर रहा था चर्च के पास में. ये लोग अकेला वहाँ पर आगे घुस गए. वो 20-25 जन थे, सबने बहुत मारा मेरे को. वो मार के मेरे को गला दबा के बेहोश किया. बेहोश करके फिर बाद में मेरे को इधर फेंक दिया. सदर जो व्यक्ती आहे, जो पोलिसांवरती आरोप करत आहे, परत त्या दर्ग्याच्या वरती अंमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या व्यक्तींवरती जो आरोप करत आहे, या संपूर्ण घटनेबाबत आज आम्ही उत्तम सागरी पोलीस ठाण्यामध्ये आलेलो आहोत. या पोलीस ठाण्याचे जे पीआय आहे शिवाजी नाईक यांना या संपूर्ण घटनेबद्दल खुलासा त्यांच्याकडे मागितला असा. त्यांनी जो खुलासा करून दिलेला तो अगदी धक्कादायक आहे. त्यांच्या सांगण्यामध्ये असं आलेलं की सदर जी व्यक्ती आहे हा स्वतःच अंमली पदार्थाचं सेवन करतो आणि तो विकतो आणि तो आता मानसिक रुग्ण झालेला आहे. आणि ह्या संपूर्ण घटनेबाबत त्यांनी नक्की खुलासा तरी काय केलेला आहे आपण जाणून घेऊ. इम्रान असलम खान आपल्या दावकी डोंगरी इथे राहतो. त्यांनी त्याला मारहाण झाल्यामुळं आमच्या 112ला कॉल आला होता. 112ला कॉल नंतर त्या ठिकाणी पोलीस गेल्यानंतर तो त्याला उचलता येत नसल्यामुळं पोलिसांनी फायर ब्रिगेड बोलवलं आणि फायर ब्रिगेड बोलल्यानंतर परत फायर ब्रिगेडला येताना ॲम्ब्युलन्स बोलवली. ॲम्ब्युलन्सचे स्ट्रेचर आणून त्याला उपचाराकामी टेंबा हॉस्पिटलला पाठवलं होतं. टेंबा हॉस्पिटलवरून तो शताब्दी हॉस्पिटलला ॲडमिट झाला आणि तिथून त्याने त्याचं स्टेटमेंट घेतलेलं आहे. स्टेटमेंटमध्ये त्यानं सांगितलं की सलामत नावा त्याच्या परिसरात राहणाऱ्या सलामत नावाच्या मुलाच्या आईशी त्याचा काही दिवसावर वाद झाला होता. त्या वादाचा राग मनात धरून सलामत व त्याच्या 2-4 मित्रांनी 4-5 मित्रांनी तसेच कुलसुम वगैरे यांनी त्याला मारहाण केली आहे बांबूवर लाकडी दाणक्याने. त्याबद्दल पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पुढील तपास करीत आहोत. सध्याच्या घटनेमध्ये भारतीय न्यायसंहिता कलम 189(2), 189(5) व 115 गुन्हा दाखल केला. तपास चालू आहे. किती जणांवरती गुन्हा दाखल करण्यात 6 आरोपींची नावं आहेत. निष्पक्षपणे सांगितले 6 आरोपी गुन्हा दाखल केला. उत्तम सागरी पोलीस ठाण्याचे पीआय यांनी जो केलेला खुलासा हा खरंच धक्कादायक आहे. कुठेतरी असं वाटतं की मीरा भाईंदर शहर हा उडता पंजाबकडे चालला आहे का, या संदर्भात पण आम्ही एकदा बातमी केली होती. काही दिवसापूर्वी नयानगर पोलीस ठाण्यातील एक हवालदार ही आपल्या स्वतःच्या शेतामध्ये त्याने ड्रग्सची फॅक्टरी टाकली होती. मीरा भाईंदरमध्ये ड्रग्स रोखला जाईल का, आणि या संपूर्ण घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. आणि हा ड्रग्स जे विकणारे आहेत, या ड्रग्स सेवन करणारे आहेत, यांच्या मुसक्या पोलीस आवळणार का, ह्या येणारा काळच सांगेल. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल.